केस गळती ही आज केवळ सौंदर्याचा नव्हे तर आत्मविश्वासाचा मोठा मुद्दा बनली आहे. अलीकडच्या काळात तरुणांसाठी ही समस्या गंभीर बनत चालली असल्याचे मत सिने अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी व्यक्त केले. ला डेन्सिटी या संस्थेच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने 10,000हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानिमित्त दर गुरुवारी सर्वांसाठी मोफत सल्ला व मार्गदर्शन योजना शुभारंभ व 9वी शाखा उद्घाटन समारंभ पार पडला. त्यावेळी ताम्हणकर बोलत होत्या. अभिनेता प्रसाद ओक यांनी केसांची निगा राखण्यासाठी आहार व पाणी या बाबी महत्त्वाच्या असल्याचे निदर्शनास आणून दिले. क्रिकेटर अशोक धिंडा यांनी आपण केस गळतीचे कसे शिकार झालो याबाबत अनुभव सांगितले. तसेच आपली ही केसांची शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले व योग्य वेळी केसांची निगा राखण्याचे उपस्थितांना सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजक संस्थापक डॉ. गजानन जाधव यांनी संस्थेची माहिती सांगितली. तसेच आम्ही सुरू केलेल्या योजनेला पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. या उद्घाटन समारंभात सिने अभिनेते प्रसाद ओक, अभिनेत्री सई परांजपे, क्रिकेटर अशोक धिंडा, डॉ. गजानन जाधव उपस्थित होते. टेक्नॉलॉजी आणि सायन्स पुढे जात आहे याची मदत होते आपल्याला. याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. खूप लोकांना आपल्या लुक्स बद्दल किंवा ह्याच्याबद्दल न्यूनगंड असतो किंवा कधी कधी संकोच करतात. तर मला असं वाटतं की कॉन्फिडन्सने जगायचा जमाना आहे. जर का टेक्नॉलॉजी आणि सायन्स एवढं पुढे गेले तर आपण त्याचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे आणि ह्याच हेतूने मी आज इथे उद्घाटन करायला आले. आपण ना केस, नख या गोष्टींना बिचाऱ्यांना खूप ग्रांटेड घेतो. त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाही, त्यांना थँक्यू म्हणत नाही. ते बिचारे सहन करत असतात, ऊन पाऊस सगळं तुम्ही वापराल ते प्रोडक्ट्स. तर मला असं वाटतं की त्यांना सुद्धा मधनं थँक्यू म्हणणं, त्यांची काळजी घेणं हे तितकंच महत्वाचं आहे. तर मी पुणेकरांना एवढं सांगेन की आपण आपली बुद्धी जशी चाणाक्ष ठेवतो तसं आपलं सौंदर्य, आपले केस ह्याच्याकडे पण तुम्ही लक्ष द्या नक्की. आज उद्घाटन हो रहा है. सो लॉट ऑफ एक्सपीरियंस डॉक्टर का एंड लगभग 12 साल इस लाइन पे है और मेरा भी बहुत बाल झड़ गया था. मैं लास्ट 6 महीने पहले यहाँ पर आए थे उनके पास. अभी पूरा घने बाल है, काफ़ी यंग भी बन चुका हूँ एंड होपफुली और भी आएगा बोल रहे. एंड ये एक्चुअली क्या है कि अभी ये जगह पे जो अभी ओपनिंग हुआ है ये पुणे का हार्ट ऑफ सिटी बोल सकते हो. बिकॉज ये 2 स्टेट को मिलाता है. इधर सामने एयरपोर्ट भी है, कम्युनियन भी है, बाहर से भी लोग आएगा, आके सीधा फ्लाइट से उतरेगा और यहाँ से ट्रीटमेंट करके जाएगा लाइक 5 स्टार होटल. सो मेरे ख्याल से मैं जब जहाँ पर किया था वो थोड़ा सा अंदर था, बट ये बाहर में इतना अच्छा क्लिनिक हुआ है एंड पब्लिक को ऑब्वियसली इसका फैसिलिटीज लाभ मिलेगा. नमस्कार, मी डॉक्टर गजानन जाधव, ला डेन्सिटी हेअर ट्रान्सप्लांट सेंटर. तर आज आपलं अमेनोरा सिटी मधलं ओपनिंग झालेलं आहे. ला डेन्सिटीची ही ईस्ट रिजन मधली ब्रांच आहे. आपली एक ब्रांच आहे जी बानेरमध्ये आहे, जी वेस्ट रिजन मध्ये आहे. तर बरेच आमचे जे पेशंट्स होते की या एरियामधले खराडी असू देत, वावोली असू देत, हडपसर असू देत आणि बरेच दूरचे सुद्धा लाईक शिरूर आहे, परत आपलं नगर आहे, इकडनं आपलं इंदापूर ते सोलापूरपर्यंत सगळ्या पेशंटसांना बानेरमध्ये येणं थोडंसं डिफिकल्ट असायचं. कारण की आपल्याला पुण्याची ट्रॅफिक तर माहितच आहे. इथनं तिथं जायला 1.5 तास लागतो साधारणतः. त्यामुळे त्यांची डिमांड फुलफिल करण्यासाठी आज आपण अमेरामध्ये सेंटरचं ओपनिंग करत आहोत. आज जे ओपनिंग झालेलं आहे ते ऍक्ट्रेस जे आहेत आपल्या सई ताम्हणकर आहेत, प्रसाद ओक आहे आणि इंडियाचे फास्ट बॉलर जे आहेत अशोक धिंडा जे रिटायर झालेले आहेत आणि आज बीजेपीचे MLA सुद्धा आहेत. त्यांनी सगळ्यांनी इथे येऊन आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत आणि हे त्यांच्या हस्ते आजचं सेंटरचं ओपनिंग झालेलं आहे. अमेनोरा ह्या एरियामध्ये एक छान हेअर रिलेटेड क्लिनिक असावं. हेअरचा प्रॉब्लेम आज सगळ्यांना होतो आहे. कुणाला हेअरच्या फॉलिंग आहे, कुणाला बॉल्डनेस आहे, कुणाला डॅन्ड्रफ होतो आहे. तर अशा सगळ्या पेशंटना एक चांगली सर्व्हिस असावी, एक चांगलं सेंटर असावं जिथे त्यांचे सगळे हेअरचे प्रॉब्लेम दूर व्हावेत. ह्या अपेक्षेने आपण इथे हेअर ट्रान्सप्लांट सेंटर चालू केलेलं आहे. आपल्याकडे हेअर रिलेटेड हेअर वीक सुद्धा आहे, फिमेलसाठी हेअर एक्सटेन्शन आहे आणि PRP आणि अदर बाकीच्या सगळ्या ट्रीटमेंट ह्या सेंटरमध्ये उपलब्ध आहे.